आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केलंय। 8 दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून वाडेगाव पर्यंतचे 15 बंधारे तसेच नराळे, घेरडी, हंगिरगे असे 3 तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। यामुळे गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी आणि वाडेगाव या 9 गावांना पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा लाभ होणार आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे। कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केलेत। म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे। दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे। या योजनेच्या माध्यमातून पुराचं पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे। जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडलं असून जसजशी मागणी वाढेल तसेच जादा पंप सुरू करणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले। म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि वंचित गावातील पाझर तलाव, गाव तलाव आणि इतर पाणीसाठे भरून देण्यात येणार आहे। म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवेवाडीपासून वाडेगाव पर्यंतचे 15 बंधारे तसेच नराळे, घेरडी आणि हंगिरगे असे 3 तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याने गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी आणि वाडेगाव या 9 गावांना पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे।